नमस्कार. मी चिंतामणी ससरोदे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत. मिरज ही एक ऐतिहासिक नगरी आहे. संगीताची नगरी म्हणून सुद्धा ती प्रसिद्ध आहे आणि आरोग्य पंढरी म्हणूनही तिचा लौकिक आहे. पण याच मिरजेचा मंगल कार्यालयाचं गाव म्हणून सुद्धा लौकिक आहे आणि एकेकाळी तर तो लौकिक खूप होता. अर्थात आजही तो लौकिक टिकून आहे. आपल्याला माहित असेल की कार्यालय ही संकल्पना सुद्धा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व धार्मिक विधी, त्यानंतर वधूवरांची राहण्याची, दोन्ही बाजूची राहण्याची व्यवस्था आणि त्याशिवाय भोजन दुपारचं, ह्या सगळ्याची व्यवस्था करण्याची पहिली सुरुवात जर कुठं झाली असेल तर ती मिरज शहरात झाली असं म्हणतात. आणि ते खरं पण आहे. कारण मिरज हे आपल्याला माहित आहे की मिरजेचं जंक्शन हे प्रसिद्ध आहे रेल्वेचं. आणि मिरज हे कर्नाटक म्हणजे उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र याच्यामधलं सांध्यावरचं एक असं शहर आहे. त्यामुळे साहजिकच मिरजेमध्ये लग्न करण्याकरता म्हणून अनेक लोक येत होते. आजही येतात. आजही मिरजेत मंगल कार्यालय भरपूर आहेत. अर्थात त्यावेळपासून जी जुन्या काळामध्ये जवळजवळ ही गोष्ट असेल 60-70 वर्षापूर्वीची की जेव्हा मिरजेमध्ये मंगल कार्यालयांची सुरुवात झाली. आणि ज्या ठिकाणी हा संबंध मंगल कार्यालयाचा जो परिसर आहे तिथं 7 ते 8 मंगल कार्यालय त्यावेळेला सुद्धा सुरू होती आणि आजही ती सुरू आहे. म्हणजे उदाहरणार्थ गोरे मंगल कार्यालय, गजानन मंगल कार्यालय, काशीकर मंगल कार्यालय, कृष्णेश्वर मंगल कार्यालय, दत्त मंगल कार्यालय, अशी अनेक कार्यालय मिरजेमध्ये होती आणि ती आजही चांगल्या पद्धतीने चालू आहेत. तर जिथं ही कार्यालय ज्या ठिकाणी प्रस्थापित झाली आणि जी भरभराटीला आली कार्यालय, त्या ठिकाणला म्हणजे ब्राह्मणपुरीतलं जे ठिकाण आहे, त्या एरिया आहे तो सबंध तो रस्ता, त्याला सुद्धा जिलबी चौक असं नाव आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण एक 40 ते 50 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा जेवणामधलं म्हणजे लग्नाच्या भोजनातलं मुख्य पक्वान्न, दुपारच्या जेवणातलं मुख्य पक्वान्न हे जिलबीच असायची. क्वचित प्रसंगी बुंदीचे लाडू असायचे, नाहीतर जिलबी हे प्रमुख पक्वान्न. त्याच्याच बरोबर ताकाचा मठ्ठा असायचा छानपैकी केलेला. त्यानंतर काळा भात म्हणून असायचा. आज ज्याला आपण मसाले भात म्हणतो, त्यावेळेला पुलाव वगैरे अशा काही फॅशन आलेल्या नव्हत्या. फक्त काळा भात म्हणायचे त्याला. आणि त्याच्यामध्ये काळे वाटाणे असायचे फक्त. अजून मटार ही संकल्पना फार मोठ्या प्रमाणावर आलेली नव्हती. तर तो काळा भात असायचा, मठ्ठा असायचा, जिलबी असायची आणि बटाट्याची भाजी आणि साधा पांढरा भात आणि आमटी. हे साधं जेवण अगदी असायचं आणि ते लोक ते इतकं जेवण चवदार मिरजेतलं असायचं किंवा आजही आहे ते की लोक तृप्त व्हायचे ते जेवण करून. आणि त्याच्याकरता सुद्धा मिरजेचा लौकिक होता की मिरजेतली जिलबी, मिरजेतला मठ्ठा, मिरजेतली ते आमटी भात आणि काळा भात हे लोक अक्षरशः खायला उत्सुक असायचे. तर असं हे मिरज मंगल कार्यालयांचं गाव म्हणून एकेकाळी अतिशय प्रसिद्ध होतं. त्यावेळेला अशी कर्नाटकात तर कार्यालयच नव्हती. म्हणजे मला गोरे मंगल कार्यालयाचे आजचे जे चालक आहेत ते विनोद गोरे, त्यांनी असं सांगितलं की एकेकाळी कर्नाटकाच्या उत्तर कर्नाटकामध्ये तर कार्यालयच नव्हती. त्यामुळं सहसा लोक सगळे मिरजेत येऊनच त्यांची लग्न करायचे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असायचं, सगळं वऱ्हाड उतरायची सोय असायची. त्यावेळेला आदल्या दिवशीपासून सगळे समारंभ असायचे. आजही असतात, पण पूर्वी अगदी कटाक्षानं सीमांत पूजनापासून सगळे समारंभ असायचे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सगळे धार्मिक विधी असायचे आणि त्यानंतर जे लग्नाचं मुख्य असायचं ते भोजन असायचं. हे सगळे विधी करायकरता, धार्मिक विधी करायकरता, त्यानंतर आदल्या दिवशीचे सगळे धार्मिक विधी आणि सगळे उपक्रम करण्याकरता कार्यालय हे अत्यंत सोयीस्कर असायचं. आणि मिरजेतली कार्यालय या कार्यक्रमाकरता, या लग्नाच्या सोहळ्याकरता अतिशय सज्ज असायची. त्यावेळेला एक तर असं होतं की बहुतेक लोक हे रेल्वेनंच मिरजेमध्ये यायचे, बसनं मिरजेमध्ये यायचे. अगदी सोलापूर पासून ते अगदी सातारा, पुण्यापासून सुद्धा लोक, मुंबईपासून सुद्धा लग्नासाठी म्हणून मिरजेमध्ये यायचे. म्हणजे दोन्ही बाजूचे, समजा कर्नाटकातले कोण वधू पक्ष असेल आणि बाहेरचा कोण वरपक्ष असेल तर ते दोन्ही मिरजेमध्ये येऊनच विवाह सोहळा पार पाडायचे. याचं कारण बाहेर कार्यालय ही संकल्पना अजून फार आलेली नव्हती. नंतर मग सांगलीमध्ये आली, सोलापूरमध्ये आली, आता मिरजेमध्ये सुद्धा मिरजेच्या बाहेरच्या बाजूला
म्हणजे मिरज म्हैसाळ रस्त्यावरती असेल, मिरज पंढरपूर रस्त्यावरती असेल, किंवा खुद्द मिरज शहरामध्ये सुद्धा आता जो जिलबी चौक मी मगाशी वर्णन केलं त्याच्या बाहेर सुद्धा अनेक कार्यालय आता सुरू झालेली आहेत. पण त्यावेळेला अशी इतकी कार्यालय नव्हती. सांगलीतही कार्यालय आता नंतर सुरू झाली, जोरात सुरू झाली, मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि फार मोठी भव्य कार्यालय अशी झाली. आता मोठे मोठे लॉन असलेली कार्यालय आहेत, पण त्यावेळेला अशी ही पद्धत नव्हती. कार्यालय मर्यादित स्वरूपाचीच असायची आणि पंगत जेवणाची बसेल एवढी भोजनगृहाची व्यवस्था असायची आणि एका ठिकाणी लग्न समारंभ होईल असा एक हॉल असायचा. तर ही कार्यालयांची संकल्पना मिरजेमध्ये आली आणि त्यातून मग हळूहळू मिरजेमध्ये हे मंगल कार्यालयाचं शहर असंच एक रूढ झालेलं होतं. तर त्यावेळेला आता जो जिलबी चौक म्हणून ओळखला जातो त्या संबंध त्या रस्त्यावरती तिथून थोडंसं परिसरामध्येच ही सगळी कार्यालय होती. आणि पूर्वीच्या काळी आज प्रत्येकाकडे जवळजवळ गाडी म्हणजे कार झालेली आहे. स्कूटर तर आहेच, अनेक स्कूटर असतात, एका घरात 4-4 स्कूटर असतात, काहींच्या घरी 2-2 कार असतात, एक कार तर शक्यतोवर असती. पण पूर्वीच्या काळी अशा कार नव्हत्या, स्कूटरही एवढ्या नव्हत्या, सायकल हीच प्रमुख वाहन असायचं. आणि जेव्हा लोक यायचे लग्नाकरता अगदी पूर्वीच्या काळात तर ते टांग्यानं यायचे स्टेशनवरनं किंवा बस स्टँडवरनं यायचे, ते टांग्यानं यायचे आणि टांग्यातून कार्यालयाच्या इथं उतरायचं आणि मग तिथून लग्न समारंभ पुढचा सुरू व्हायचा. नंतर रिक्षा आल्या, पण रिक्षा किंवा टांगा ही दोन्ही वाहनं कशी आहेत, ती प्रवाशांना तिथं उतरवली की ती निघून जायची. पण नंतरच्या काळात असं झालं की मोठ्या प्रमाणावरती कार यायला लागल्या आणि ट्रॅफिक जाम होण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि ती कार्यालयाचा तो संबंध रस्ता अतिशय अरुंद आहे, त्या अरुंद रस्त्यावरती गर्दी व्हायला लागली आणि मग तो त्रास व्हायला लागला. अर्थात आता त्याच्यावरही तोडगा अनेक कार्यालयांनी काढलेला आहे. त्यांनी आता स्वतःच्या पार्किंग करता जागा घेतलेल्या आहेत वेगळ्या, तिथं कार पार्किंगची सोय त्यांनी केलेली आहे आणि मिरजेचं पुन्हा जे कार्यालयाचं वैभव आहे ते पुन्हा एकदा बहरलंय असं आपल्याला दिसतंय. मी जिलबी चौकाचा जो उल्लेख केला म्हणजे खरोखरच जिलबी हे प्रमुख पक्वान्न असायचं त्या काळामध्ये आणि लग्नामध्ये सुद्धा जिलबी किंवा जर बुंदीचे लाडू असतील तर लाडू खायची स्पर्धा लागायची. तेव्हा एवढं हे डायबिटीस आणि मधुमेहाचं एवढं फॅड आलेलं नव्हतं, त्यामुळे लोक अगदी स्पर्धा लावून शर्यत लावून अशी जिलब्या वगैरे खायची. आता अलीकडच्या काळात भरपूर पदार्थ लग्नामध्ये सुद्धा वाढले. आदल्या दिवशी सुद्धा अगदी पंचपक्वान्न असतात, जेवायला वेगवेगळे पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी सुद्धा रसमलाई आहे, रसगुल्ले आहेत, श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, मोदक आहेत, असे अनेक पदार्थ अलीकडं लग्नाच्या समारंभात सुद्धा केले जातात. पण पूर्वी ही काही पद्धत नव्हती. एक तर लोकांची ऐपतही फार नव्हती. मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांची जास्तीत जास्त उडी जिलबीच्या पलीकडे जायची नाही. आदल्या दिवशीचं सुद्धा जे जेवण असायचं मंगल कार्यालयात सीमांत पूजनानंतरचं ते सुद्धा साधं पोळी म्हणजे चपाती आणि सुधारस आणि साधा आमटी भात किंवा कढी आणि खिचडी एवढंच फक्त जेवण असायचं. आता रात्रीचं जेवण सुद्धा पंचपक्वानांनी सजवलं जातं, तशी त्यावेळेला पद्धत नव्हती. आणि त्या आता आठवणी जिलबी, आता जिलबी कोण शक्यतो लग्नामध्ये करत नाहीत, केली तर एक जोड म्हणून असतो, म्हणजे बाकी इतर काही पदार्थ असतील वेगवेगळे नाविन्यपूर्ण आलेले तर ते जोड म्हणूनच जिलबी एखाद दुसरी तिथं ठेवलेली असते. भाज्या सुद्धा आता वेगवेगळ्या पंजाबी भाज्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या जातात, मिक्स भाज्या वेगळ्या केल्या जातात. तेव्हा ती पद्धत नव्हती. बटाट्याची भाजी हीच फक्त लग्नाच्या समारंभात असायची आणि तीच पक्वांना ताटाला शोभा आणायची, अशी त्यावेळची पद्धत होती. अगदी सांगलीत सुद्धा जी मंगल कार्यालय होती तिथं सुद्धा तीच पद्धत होती. तर असं हे मंगल कार्यालयांचं शहर मिरज आजही लग्न कार्यालयांचा, मंगल कार्यालयांचा लौकिक टिकवून आहे. आजही अनेक मंगल कार्यालय नवीन सुरू होत आहेत, आहे ही सुद्धा नवीन स्वरूपामध्ये, नवीन अगदी आता आपण काय म्हणू ती चकचकीत स्वरूपामध्ये आता ती सज्ज झालेली आहेत यांच्या लग्न समारंभाकरता. लग्न समारंभाबरोबर बाकीचे अनेक समारंभ तिथं होतात या मंगल कार्यालयामध्ये. मला आठवतंय साधारण 1990च्या सुमारास मिरजेमध्ये मुक्तांगण सभागृहाचं उद्घाटन झालेलं होतं. खरे जे वाचन मंदिर आहे त्याच्या मुक्तांगण सभागृहाचं उद्घाटन झालं होतं आणि त्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे हे तिघही जण आलेले होते. ह्या तिघांच्या उपस्थितीत तो मुक्तांगण सभागृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला होता. पु ल देशपांडेंनी त्या सभागृहासाठी, मुक्तांगण सभागृहासाठी देणगी पण दिलेली होती.
तीनही एवढे दिग्गज साहित्यिक एका व्यासपीठावर येण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल एवढा मोठा मिरजेमधला. आणि त्यामुळं मिरज प्रचंड गर्दी कार्यक्रमाला झाली ती. आणि मला अजून आठवतंय कार्यक्रमाच्या आधी दुपारचं जे जेवण होतं ते एका मंगल कार्यालयातच आयोजित केलं होतं. आणि पु ल देशपांडे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर हे तिघही जण तिथल्या जेवणावर अतिशय खुश झालेले होते. तर असं हे मिरजेचा हा लौकिक मंगल कार्यालयाचा आपल्याला मिरज संगीत नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, आरोग्याची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, क्रीडा नगरी म्हणून प्रसिद्ध आहे, इतिहास प्रसिद्ध नगरी म्हणून आपल्याला माहित आहे. वाद्य संगीतासाठी आणि वाद्य तयार करण्यासाठी मिरज प्रसिद्ध आहे. परंतु मंगल कार्यालयासाठी सुद्धा मिरज हे एकेकाळी प्रसिद्ध होतं आणि आजही प्रसिद्ध आहे. हे फारसं कुणाला माहित नाही, म्हणून मी मुद्दाम या निमित्तानं हा विषय आमच्या ragrang.com वरती घेतलेला आहे. आमचं हे चॅनल आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.